ही कविता कुसुमाग्रज म्हणजे वि. वा. शिरवाडकर यांची सुप्रसिद्ध कविता स्वातंत्र्य देवतेची विनवणी आहे. तिची सुरुवात पन्नाशीची उमर गाठली या ओळीने होते. ही कविता 1996 मध्ये प्रसिद्ध झाली असून भारताच्या स्वातंत्र्याच्या 50 वर्षाच्या उंबरठ्यावर स्वातंत्र्य देवतेने आपल्या नागरिकांना केलेले आत्मपरीक्षणात्मक आव्हान म्हणून लिहिली गेली आहे. याचा आपण आज वाचन करूया. Independence from British rule on August 15, 1947. This means the country marked its 50th year of independence, the Golden Jubilee, on August 15, 1997. The Golden Jubilee of Indian independence was a major national milestone. We have witnessed many events, but I recently discovered this poem, which is very, very important, I believe. पन्नासीची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करुण पूजन घुबडांचे व्रत धरू नका. अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालू नका. अंधप्रथांच्या कुजाट कोठरी दिवा भितासम दडू नका. जुनाट पाने गळून पालवी नवी फुटे हे ध्यानी धरा. 21वे शतक सामोरी 16व्या स्तव रडू नका. वेतन खाऊन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे. करतील दुसरे बघतील तिसरे असे सांगूनी सुटू नका. जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा. मेजा खालून मेजा वरतून द्रव्य कुणाचे लुटू नका. बोथट पुतळे पथापथांवर ही थोरांची विटंबना. कणभर त्यांचा मार्ग अनुसरा वांज गोडवे गाऊ नका. सत्ता तारक सुधा असे पण सुराही मादक सहज बने. करीन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा करू नका. प्रकाश पेरा अपुल्या भक्ती दिवा दिव्याने पेटत असे. इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका. पाप कृपणता पुण्य सदयता संत वाक्य हे सदा स्मरा. भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका. गोरगरिबा छळू नका. पिंड फुकाचे गिळू नका. गुणी जनांवर जळू नका. उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका. मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका. परभाषेतही व्हा पारांगत ज्ञान साधना करा तरी. माय मराठी मरते इकडे परकीचे पद छेपू नका. भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा विझे. गुलाम भाषिक होऊन आपुल्या प्रगतीचे शिर कापू नका. कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका. सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाचे तोडू नका. पुत्र पशु सम विकती ते नर. पुत्र पशु सम विकती ते नर. नरन नराधम गणातया. पणवित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडू नका. स्वच्छ साधना करा धनाची बैरागी पण नसे बरे. सदना आपुले करा सुशोभित दुसऱ्याचे पण जाळू नका. तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी. करमणुकीच्या गटार गंगा त्या तयाला क्षाळू नका. सुजन असा पण पूजन मतता हत्यार हाता मध्ये धरा. सौजन्याच्या बुरख्याखाली शेपूट घालून पळू नका. करा कायदे परंतु हटवा जहर जातीचे मनातुनी. एकपणाच्या मारून बाता ऐन घडीला चळू नका. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका. दासी म्हणून पिटू नका व देवी म्हणून भजू नका. नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा. नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा. उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका. माणूस म्हणजे पशु नसे हे ज्याच्या हृदयात ठसे. नरनारायण तोच असे.
लाख लाख जण माझ्यासाठी जळले मेले विसरू नका. मीच विनविते हात जोडून वाट वाकडी धरू नका. ही अधिकार वाणी फक्त कुसुमाग्रजांचीच असू शकते. आशय असा की या कवितेत स्वतंत्र देवता स्वतः भारतीय जनतेशी संवाद साधते. स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून केवळ अभिनंदन करण्यात अर्थ नाही. स्वातंत्र्याचे खरे मूल्य आपल्या आचरणातून जपले गेले पाहिजे, हा या कवितेचा मुख्य संदेश आहे. कुसुमाग्रज प्रत्येक कडव्यात समाजातील एका विकृतीवरती प्रहार करतात. अंधश्रद्धा व अज्ञान, जुनाट आणि कालबाह्य परंपरेचा अतिरेकी आग्रह, सरकारी कार्यालयातील कामचुकारपणा, भ्रष्टाचार व लाचलुचपत, महान व्यक्तींचे केवळ पुतळे उभारून पूजन, पण त्यांच्या विचारांचे पालन न करणे हे योग्य नाही. सत्तेचा गैरवापर, समाजातील नैतिक अधःपतन यावर उपाय म्हणून ते ज्ञान, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा, सेवा, करुणा आणि प्रकाशाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करतात. या कवितेचे शीर्षक स्वतंत्र देवतेची विनवणी हे शीर्षक अत्यंत अर्थपूर्ण आहे. येथे स्वातंत्र्याला देवीचे रूप दिले आहे. ती आपल्या लेकरांना विनवते की माझी केवळ पूजा करू नका, माझ्या मूल्यांचे पालन करा. हा या कवितेतील एक मध्यवर्ती विचार आहे. पुनश्च कवींचे स्मरण. कवी आहेत कुसुमाग्रज म्हणजे वि. शिरवाडकर. काव्य प्रकार आहे सामाजिक प्रबोधनपर कविता. कवितेतील रस आहे वीर रस, करुण रस आणि शांत रस. मुख्य अलंकार रूपक, अनुप्रास, विरोधाभास, प्रतीक आणि भाषाशैली ओजस्वी, थेट, प्रेरणादायी आणि जनजागृती करणारी. आत्मपरीक्षण करायला लावणारी ही कविता 1996-97 मध्ये तर माझ्यापर्यंत पोहोचल्याचं मला आठवत नाही, परंतु इतक्यात मी ती ऐकली आणि आपल्यापर्यंत ती पोहोचली होती का मला माहिती नाही. बट आय एन्जॉयड दिस पोएट्री. Thank you very much for your patient listening. Thank you.